मंगलमूर्ती मोरयाचे सूर एव्हाना सगळीकडे घुमतायत। याचं कारण गणेशोत्सव काही दिवसांवर आहे आणि अनेक मोठमोठ्या गणेश मूर्ती मंडपात विराजमान व्हायला लागलेल्या आहेत। आणि अशाच मुंबई महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या अनेक मोठ्या गणेश मूर्ती ज्या हातांनी साकारतात ते दोन मूर्तिकलेतले जादूगार आता आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ मूर्तिकार विजय खातू आणि त्यासोबतच त्यांच्याच तालमीत तयार झालेला असं आपण म्हणूया एक युवा मूर्तिकार आहे कृणाल पाटील आपल्या सोबत आहे। आणि ह्या दोन मंडळींकडनं जसं मी म्हटलं मुंबई महाराष्ट्र नव्हे तर जगभरातल्या अनेक मोठ्या उंच गणेश मूर्ती या साकारल्या जात आहेत। आपल्या मागे देखील आपण बघतोय अनेक उंच मूर्ती आहेत आणि याच अनुषंगाने या मूर्तिकलेतली खास करून उंच मूर्ती साकारण्यातली आव्हानं याच्याबद्दल मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे। सगळ्यात आधी तर खूप खूप स्वागत दोघांचंही। आणि तुमच्याकडे तर मी गेल्या वर्षानुवर्ष बघत आलोय वेगवेगळ्या रूपातल्या वेगवेगळ्या उंचीच्या मूर्ती तुम्ही साकारता। यावर्षीचं काय वैशिष्ट्य आहे, कुठल्या उंच मूर्ती आहेत तुमच्याकडे यावर्षी? नाही, वैशिष्ट्य दरवर्षी मूर्तींची उंची आणि ते वैशिष्ट्य हे दरवर्षी आहेच। यावर्षी माझ्याकडे एक गरुडावर बसलेली मूर्ती आहे, ही 25 फुटाची उंच मूर्ती आहे। नटराज आहे चंदनवाडीची, चिंचपोकळीची एक महाभारताचा थीम होती आधारित सिंहासनाची मूर्ती आहे। तुळशीवाडीची आहे, एक अँटिक लुकमध्ये आहे, पुराणाच्या माध्यमातून साकारलेली मूर्ती आहे। म्हणजे बऱ्याचशा मूर्ती आहेत, थीम पण त्याला त्याच्या अनुसरून आम्ही करतो। पण मुख्यतः जे आव्हान आहे त्या मूर्तीचे बॅलन्स, ते बॅलन्स साधत असताना त्याची शरीराची ती प्रमाणबद्धता आणि त्याचबरोबर लोकांना आकर्षण वाटेल असं मी एक देखणी मूर्ती हे सगळे सांभाळून सगळं आम्हाला करावं लागतं आणि त्यातून जी मूर्ती साकार होते लोकांच्या पसंती पडते। खरं आहे। जनरेशन नेक्स्टचा मूर्तिकार म्हणून कृणालकडे आज सगळेजण बघतात। कृणाल, विजय खातूंनी त्यांच्या मूर्तींबद्दल सांगितलं, तुझ्याकडे यावेळी कोणकोणत्या मूर्ती आहेत, त्यांचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? माझ्याकडे तसं बघायला गेलं तर ताडदेवची एक मूर्ती आहे जी सेम महाभारताच्या थीमवरती आहे, ती आत्ताच विराजमान झालेली आहे। एक खेतवाडी खंबाटा लेनची आहे, ती कालकी अवताराच्या ह्याच्यामध्ये रूपामध्ये। एक मुंबादेवीचा गणराज आहे, तो जंगल थीमवरती आहे, तर लहान मुलांना थोडंसं अट्रॅक्शन असेल या थीमवरती ती आहे। आणि अशा बऱ्याचशा सिंहासनावरती वगैरे पण बऱ्याचशा अशा थीमवरती मूर्त्या आहेत। एकूण किती मूर्ती तू साकारतो? माझ्याकडे यावेळी मोठ्या 22 फुटाच्या एक 13-14 मूर्त्या आहेत, तेवढ्या मी घडवतो यावर्षी। आणि कुठे कुठे जात आहेत मूर्ती इकडून? या मूर्ती सबबमध्ये आहेत काही, आणि गिरगावात परमानंदवाडी, खेतवाडी खंबाटा लेन अशा काही आहेत। मुंबई बाहेर म्हणजे एक मुंबई बाहेर थोडंफार तेवढं मोठ्या मूर्त्या जात नाही, कारण की ब्रिजचे प्रॉब्लेम्स आणि त्यांचा ट्रॅव्हलिंगच्या इश्यूप्रमाणे तर जास्तीत जास्त बाहेर पण तुझ्या? हो, माझ्या महाराष्ट्राबाहेर म्हणजे एक हैदराबादला, सिकंदराबादला जाते, एक गुलबर्ग्याला जाते, साताऱ्याला एक त्या दिवशी मूर्ती गेली, त्या इथपर्यंत मूर्त्या जात आहेत सध्या तरी मागणी। आणि तुमच्याकडे साधारण कुठल्या कुठे मूर्ती जातात? किती मूर्त्या तुम्ही किती? यावर्षी साधारण मी 165 मूर्त्या केल्या आणि 20-22 फुटाच्या मूर्ती साधारण एक 14 आहेत। बाकी मी टोटल माझ्याकडे नंबर ऑफ आहेत 165 आहेत, पण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मूर्त्या जात आहेत। कुठे कुठे? जम्मूला एक मूर्ती गेली, गुजरात, बडोदा, अहमदाबाद, हैदराबाद, पुन्हा गुलबर्गा, बऱ्याच ठिकाणी मूर्त्या जात आहेत। सगळ्यांचं नाव सांगणं मुश्किल आहे, पण मॅक्झिमम ऑल ओव्हर महाराष्ट्राबाहेरही मूर्त्या जात आहेत। देशाबाहेर पण मला वाटतं तुमची मूर्ती? हो, एक मूर्ती फ्लोरिडाला गेली, अमेरिकेमध्ये। काय रूप होतं ते? तर साधी सिंहासनावर बसलेली मूर्ती होती, साधारण 8 फुटाची मूर्ती होती, ती त्याप्रमाणे गेली मूर्ती। बरं, मला जसं आपण म्हणतोय की उंच मूर्ती साकारण्यात एक वेगळं स्किल असतं, त्याचं बॅलन्सिंग असेल किंवा एकूणात त्याचा शेप, नंतर अनेक मंडळं जी आहेत ती स्वतःहून काही फोटोज घेऊन तुमच्याकडे येतात मला वाटतं आणि ते रूप त्यांना पाहिजे असं सांगतात। तर ते किती कठीण आहे प्रत्येक वर्षी वेगळं रूप साकारणं आणि उंचीचं ते गणित सांभाळणं, त्याच्यामध्ये काय आव्हान नेमकं आहे तुमच्या दृष्टीने? नाही, कसं आहे की शेवटी आपण ज्या कले क्षेत्रात आहोत तर त्यामध्ये आव्हाने असतात आणि लोकांना हल्लीचा जो काळ आहे, लोकांना दरवर्षी नाविन्य काहीतरी हवं असतं। तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे काही म्हणतात तिचे फोटो घेऊन येतात, काही आमच्याकडे आयडियाज असतात, मग मंडळाने आम्ही दोघे बसून आम्ही त्यातून जे एक सोल्युशन करतो, त्यातून जे चांगलं घडेल ते आपली दोघांच्या चर्चेने ठरवतो आणि मग आम्ही मूर्ती जे साकारतो त्यातून जे निर्माण होतं ते लोक पाहतात। आणि याच मूर्तिकलेसंदर्भात उंच मूर्ती खास करून साकारण्याबद्दल कृणालला विचारूया। कृणाल, विजय खातूंनी तर त्यांचा अनुभव सांगितला, म्हणजे इकडे फक्त मी थोडासा उल्लेख करतो, 48 वर्ष मूर्तिकलेत, 62 वर्षाचं वय आणि 30 वर्षाचा कृणाल पाटील, 3-4 वर्षाचा अनुभव, असं हे म्हणजे गुरु शिष्याचं थोडंसं नातं आपण म्हणूया। तर विजय खातूंकडून काय टिप्स घेतल्या होत्या उंच गणेश मूर्ती साकारताना? तुझ्या डोक्यात काय असतं नेमकं? सर्वात पहिल्यांदा जेव्हा लहानपणापासून जेव्हा वडील म्हणजे जेणेकरून आम्ही बसायला प्रॉपर, माझा जे वडिलोपाची जो चालला आहे गणपतीचा आहे, तर कलर घ्यायला जेव्हा पण आम्ही मार्केटमध्ये यायचो तेव्हा आवर्जून पहिले विजय खातू सरांच्या वर्कशॉपमध्ये पहिली भेट द्यायची, नंतर जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये भेट द्यायची आणि मग मार्केटमध्ये जायचं। तर हे दरवर्षीचं रुटीन ठरलेलं होतं जेव्हापासून लहानपणापासून, म्हणजे वयाच्या असं म्हणा की 7-8 वर्षापासून मी इथे
विजय खातू सरांच्या वर्कशॉपमध्ये तेव्हापासून हे वेड पण लागलेलं आहे आणि उंच मूर्तीचा वेड पण. आणि जेव्हापासून मी कॉलेजमध्ये जेव्हा फर्स्ट इयरला होतो तेव्हा पहिल्यांदा मूर्ती घडवली ती वसईमध्ये घडवली. पण वसईमध्ये एक असं आहे की रिस्ट्रिक्शन आहे तुम्हाला एक 10 फुटापर्यंत 12 फुटापर्यंत. मग मला सरांसारखं काहीतरी ह्यूज काहीतरी बघायची जी सवय लागली होती ते करायचं. तर असंच मागे गणपतीमध्ये एक गणपती घडवला होता तेव्हा सरांची माझी नेमकी भेट झाली आणि सरांनी तेव्हा सजेस्ट केलं भाई तुझ्यासारखं काम जर असेल तर तू ये मुंबईमध्ये. आणि फर्स्ट टाईम जेव्हा सरांनी गेल्या वर्षी मला जेव्हा चान्स दिला इकडे की बाबा तू ये आणि बघ करून एक्सपिरियन्स घे कसं काय, आणि सरांच्या सांगण्याप्रमाणे मी त्यांच्या वाटचालीवरती चालू आहे. उंच गणेश मूर्ती साकारताना सर्वात कठीण टप्पा कुठला असतो तुमच्या मते? बॅलन्स हा सगळ्यात मोठा कठीण टप्पा. उंच मूर्ती करता आम्ही तो विचार नेहमी करतो की मूर्तीतून निघून ते आगमनाच्या वेळेला मंडपाच्या जागेत जाईपर्यंत तिथं पुन्हा विसर्जनापर्यंत त्या मूर्तीला कुठेही धक्का न पोचता ती मूर्ती व्यवस्थितरित्या आणि सुबकरित्या मूर्ती लोकांना आवडणीतपत ती मूर्ती बनवणे आव्हानाचा टप्पा म्हणत तर आता म्हटल्याप्रमाणे बॅलन्स हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. पण दिवसेंदिवस जी उंच गणेश मूर्तींची एक स्पर्धा लागली आहे असं आपण म्हणूया, त्याच्याकडे एक ज्येष्ठ मूर्तिकार तुम्ही आता 50 वर्षांचा सगळा काळ पाहिलेला आहे, तुम्ही कसं बघताय त्याच्याकडे? अलीकडे वाढली आहे ही स्पर्धा? खूप वाढली आणि ती अननेसेसरी स्पर्धा आहे ती. का शेवटी का मूर्ती जर ठीक आहे एक व्यवसाय पण आम्ही जर अंगीकारलं की ठीक आहे बाबा कुणा 25 करतो मी 26 करेन, पण ते एक व्यवसाय पण ठीक आहे, पण तुझ्या मूर्ती आणि त्यातलं एक सुबकता असेल तर त्यातले ती निघून जाते किंवा त्याला आम्हाला जास्त आव्हान पेलावं लागतं. मग त्या माध्यमातून बघितल्यानंतर आणि कुठेतरी मग सगळ्याच मंडळांना तो एक स्वच्छ नव्हे की उंच मूर्ती नेणं ती व्यवस्थित त्याचं हे करणं त्याच्या एकूणच विसर्जनाप्रती व्यवस्थित मूर्ती नेणं हे सगळ्या मंडळांना जमतं अशातला भाग नाही. त्यामुळे स्पर्धा नसावी ती उंच मूर्तीची. पुढची पिढी समजा मूर्तिकलेची पिढी मूर्तिकारांची घडवायची आहे, तुम्ही काय सल्ला द्याल उद्याच्या? नाही मुख्य म्हणजे मूर्तिकार पिढी यायला खूप उत्सुक आहे, पण त्या तुलनेने शासनाकडून निमशासनाकडून काही सहकार्य नाही. गेली अनेक वर्ष 25 वर्षी मागणी करतो आहे जागा. आता जिथे ज्या जागा मी मागितल्या होत्या गेल्या 20 वर्षापासून त्या जागेमध्ये आता झोपड्या उभ्या राहिल्यात. त्यांना चाळीमध्ये रूम बाहेर राहायला दिलेत, पण आम्हाला जागा दिल्या गेल्या नाहीत. अनेक कारणं सांगितली गेली. त्या जागा उपलब्ध व्हाव्यात एक कमी भाडेतत्वावरती, बँकांकडून आम्हाला एक कमी व्याजदरावरती भांडवल उपलब्ध व्हावं. लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला, त्याचा मोठा वटवृक्ष झालेला आहे. तर त्यातला महत्त्वाचा घटक जो आहे गणेश मूर्तिकार, मग त्या इतरांना जर पारितोषिक दिलं जातं मग त्या गणेश मूर्तिकारांना लोकमान्य टिळकांच्या नावावरती जीवनगौरव पुरस्कार का मिळू नये याची सरकारने दखल घ्यावी, बस बाकी काय. या दोघांशीही जसं मी मगाशी सुरुवात करताना म्हटलेलं की मूर्तिकलेतले जादूगार आपल्यासोबत होते आणि त्यांनी त्यांचे अनुभव आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यांना आणि सगळ्या गणेश भक्तांना या उत्सवाकरता आपण शुभेच्छा देऊया आणि या मुलाखतीमध्ये या खास गप्पांमध्ये इकडेच थांबूया. कॅमेरा पर्सन राम दुबे आणि श्रीकांतसह अश्विन बापट, ABP माझा, परेल.